we learn resource, natural resources. पृथ्वीचे थर पाहिले. आता बघूया नॅचरल रिसोर्सेस. नैसर्गिक साधन स्रोत. We can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky. आपण या पिक्चरमध्ये पाहिलेलं आहे काही थिंग्स, काही वस्तू, काही गोष्टी पाहिलेल्या आहेत पाण्यामध्ये, इन वॉटर, सम ऑन लँड अँड सम इन द स्काय. आणि आकाशामध्ये, जमिनीवर, पाण्यामध्ये. व्हॉट इज दॅट इज इन द एअर. स्काय मीन्स दॅट इज इन द एअर. हवेमध्ये आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. दस ऑल थिंग्स ऑन द अर्थ. Thus, all things on the earth are associated with air, water and land. आणि ह्या अशा प्रकारे ह्या जे ऑल थिंग्स आहेत, सर्व गोष्टी आहेत, त्या कशाशी असोसिएट आहेत, कशाशी संबंधित आहेत, तर एअर, वॉटर अँड लँड, हवा, पाणी आणि जमीन याच्याशीच त्या असोसिएटेड आहेत, संबंधित आहेत. अँड आर कॉल्ड द अर्थ ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर रिस्पेक्टिव्हली. हवा, पाणी आणि जमीन ह्यांना बघा काय म्हणतात, अनुक्रमे ह्यांना ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर असं म्हणतात. म्हणजे हवेचा जो स्फिअर आहे त्याला ॲटमॉस्फिअर, वॉटरचा जो स्फिअर आहे त्याला हायड्रोस्फिअर आणि लँडचा जो स्फिअर आहे, थर आहे, त्याला आपण लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण असं आपण अनुक्रमे म्हणतो. हवेच्या थराला ॲटमॉस्फिअर वातावरण, पाण्याच्या थराला हायड्रोस्फिअर जलावरण आणि लँड स्पेअर ऑफ लँड म्हणजे जमिनीचा जो थर आहे त्याला आपण लिथोस्फिअर शिलावरण असं म्हणतो. मोर एव्हर डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय these three spheres of the earth. याशिवाय बघा डिफरंट लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय these three sphere on the earth. पृथ्वीचे हे जे तीन थर आहेत, हे तीन थर वेगवेगळ्या लिव्हिंग थिंग्सने ऑक्युपाय झालेले आहेत, वेगवेगळ्या सजीवांनी व्यापलेले आहेत. These living things and the part of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. मग हे सर्व लिव्हिंग थिंग्स आणि त्यांनी जो लिथोस्फिअरचा, हायड्रोस्फिअरचा आणि ॲटमॉस्फिअरचा जो भाग व्यापलेला आहे त्या सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हणायचं, बायोस्फिअर म्हणजे जीवावरण. म्हणजे सजीव आणि त्यांनी व्यापलेला जो शिलावरणाचा, जलावरणाचा आणि वातावरणाचा भाग आहे या सर्वांना एकत्रितपणे काय म्हणायचं, बायोस्फिअर जीवावरण. दीज स्पेअर्स हॅव फॉर्म्ड ऑन द अर्थ नॅचरली. हे जे स्पेअर आहे, हे जे थर आहेत पृथ्वीवर नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत. वी हॅव लर्न्ड ऑल धिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. याविषयी आपण मागच्या इयत्तेमध्ये, या अगोदरच्या इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. द ॲटमॉस्फिअर is the layer of air that surrounds the earth. ॲटमॉस्फिअर हा जो लेयर आहे हवेचा, लेयर ऑफ एअर द सराउंड्स द अर्थ. पृथ्वीच्या भोवती असलेले हे जे हवा आहे या सर्वांनी मिळून ॲटमॉस्फिअर बनलेलं आहे. याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. म्हणजे ॲटमॉस्फिअर हे पृथ्वीच्या भोवतालचं हवेचं आवरण आहे. द ॲटमॉस्फिअर इज द लेयर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. द सरफेस ऑफ द अर्थ comprises water and land. That is the hydrosphere and lithosphere. बघा ॲटमॉस्फिअर हे जे आहे ते लेयर ऑफ एअर आहे म्हणजे हवेचं आवरण आहे. द सराउंड्स द अर्थ म्हणजे पृथ्वीभोवतीलचं हवेचं आवरण म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे. द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीचा हा जो सरफेस आहे, पृष्ठभाग आहे, द सरफेस ऑफ द अर्थ comprises water and land
म्हणजे पृथ्वीवरचा जो सरफेस आहे, पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, तो हवा आणि पाणी तो वॉटर अँड लँड, जमीन आणि पाणी यांचा बनलेला आहे. म्हणजेच दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर, म्हणजे जलावरण आणि शिलावरण यांचा तो बनलेला आहे. ऑफ these, the hydrosphere occupies a much larger part than the lithosphere. हायड्रोस्फिअर हा जो आहे, जलावरण हा जो आहे, मच occupies a much larger part than the lithosphere. हायड्रोस्फिअरचा भाग हा लिथोस्फिअरपेक्षा जास्त व्यापलेला आहे. पृथ्वीच्या सरफेसवर जो लँड आणि वॉटरचा जो पार्ट आहे, जो भाग आहे, म्हणजेच हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअरचा जो भाग आहे, याच्यापैकी हायड्रोस्फिअरचा जो भाग आहे तो अधिक व्यापलेला आहे लिथोस्फिअरपेक्षा. फिगर 1.2 मध्ये दाखवलेला आहे बघा. फिगर 1.2 shows the proportion of land and water on the earth's surface. पृथ्वीवर जे वॉटरचं आणि लँडचं जे प्रपोर्शन आहे ते इथं दाखवलेलं आहे बघा. लँडचं प्रपोर्शन आहे 29% आणि वॉटर पर्सेंटेज बघा 71% आहे. वॉटरचं पर्सेंटेज 71 आहे. We also look upon these natural components in the solid, liquid and gases from resources. हे जे नॅचरल कंपोनंट्स आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, हे नॅचरल कंपोनंट्स आहेत. हे आपण पाहिलेलं आहे बघा. इन अदर वर्ड्स, we use them to fulfill our requirements. म्हणजेच दुसऱ्या शब्दात आपण हे जे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस आहेत, हे कंपोनंट्स, यांचा आपण आपल्या रिक्वायरमेंटसाठी, गरजा फुलफिल करण्यासाठी त्यांचा वापर करतो. लेट अस नाव स्टडी ऑल दीज 3 कंपोनंट्स इन डिटेल्स. हे जे 3 कंपोनंट्स आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, ह्यांचा आपल्याला या कंपोनंट्सचा आपल्याला डिटेल्समध्ये स्टडी करायची आहे. Can you tell what are the 5 layers of the atmosphere? ॲटमॉस्फिअरची जी लेयर आहेत, 5 लेयर, ते आपल्याला झालेले आहेत बघा. ते कोणकोणते आहेत लेयर? आपल्याला झालेलं आहे गेल्या वर्षी मागच्या इयत्तेमध्ये. ट्रोपोस्फिअर आहे, त्याच्यानंतर स्ट्रेटोस्फिअर आहे, मेसोस्फिअर आहे, आयनोस्फिअर आहे. हे आपल्याला मागच्या इयत्तेमध्ये झालेलं आहे. एअर. The air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases. Nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particles. The air in the atmosphere. बघा, ॲटमॉस्फिअर जे आहे, वातावरण जे आहे, ॲटमॉस्फिअर, त्यामध्ये जी हवा आहे, आपल्या भोवताली असलेले जे ॲटमॉस्फिअर आहे, त्यामधील हवेमध्ये कोणते कोणते कंटेन्ट्स आहेत बघा. द एअर इन द ॲटमॉस्फिअर अराउंड द अर्थ. पृथ्वी सभोवताली असलेले हे जे वातावरण आहे, त्यामध्ये असलेल्या हवेमध्ये कोणते कंटेन्ट्स आहेत, कोणते घटक आहेत बघा. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि 6 इनर्ट गॅसेस. म्हणजे ह्या हवेमध्ये नायट्रोजन असतो, ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड असतो, त्याशिवाय काही 6 इनर्ट गॅसेस, निष्क्रिय असे वायू असतात. मग हे इनर्ट गॅसेस कोणते कोणते आहेत बघा. नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हे 6 इनर्ट गॅसेस. फॉर एक्झाम्पल 6 इनर्ट गॅसेस कोणते कोणते आहेत? ऑर्गॉन, हेलियम,
निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन अशा प्रकारचे हे 6 इनर्ट गॅसेस आहेत. या 6 इनर्ट गॅसेसशिवाय बघा आणखी कोणते कोणते घटक कंटेन्स एअरमध्ये असतात. नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ अँड डस्ट पार्टिकल्स आणि धूलिकण हे काही घटक असतात. म्हणजे बघा हवेमध्ये आपल्या सभोवताल जे वातावरण आहे त्याच्या हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅस लाईक आर्गॉन, हेलियम, निऑन, क्रिप्टॉन, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, वॉटर व्हेपर अँड डस्ट पार्टिकल्स हे घटक असतात. द ट्रॉपोस्फिअर contains about 80% of the total mass of gas in the air. हवेमध्ये जो काही टोटल गॅस आहे बघा त्या गॅसच्या वस्तुमानापैकी 80% जो आहे तो 80% बघा 80% गॅस हे कशामध्ये असतात? ट्रोपोस्फिअरमध्ये असतात. म्हणजे तपांबरामध्ये एकूण टोटल जी अमाऊंट आहे गॅसेसची एअरमधली त्यापैकी 80% गॅसेस हे ट्रोपोस्फिअरमध्ये असतात. while this proportion is about 90% in the स्ट्रेटोस्फिअर. स्ट्रेटोस्फिअरमध्ये ह्या टोटल गॅस अमाऊंट जे आहे त्यापैकी 90% मास हे ह्या स्ट्रेटोस्फिअरमध्ये असतं. म्हणजे एकूण गॅसच्या 19% 90% गॅसचं वस्तुमान हे स्ट्रेटोस्फिअरमध्ये असते, स्थितांबरामध्ये असते. फर्दर इन द मेसोस्फिअर अँड आयनोस्फिअर द प्रोपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. शिवाय बघा हे जे मेसोस्फिअर आहे दलांबर आहे आणि आयनोस्फिअर आयनांबर आहे. ह्यामध्ये हे जे गॅसेसचं प्रमाण आहे ते डिक्रीज झालेलं असतं, कमी झालेलं असतं. म्हणजे एकूण गॅसचं जे वस्तुमान एकूण गॅसचं जर वस्तुमान 100% आपण धरलं तर त्यापैकी 80% वस्तुमानाचा गॅस हा वजनाचा गॅस हा ट्रोपोस्फिअरमध्ये असतो. 90% गॅस हा स्ट्रेटोस्फिअरमध्ये असतो आणि मेसोस्फिअर आणि आयनोस्फिअरमध्ये त्यांचं प्रोपोर्शन हे कमी कमी होत गेलेलं असतं. गॅस आर नॉट